So good morning, everyone. This is our third problem of FIFO method. So today we will solve this problem. लास्ट लेक्चरला आपले 2 प्रॉब्लेम झालेत FIFO मेथडचे. आपण हा थर्ड प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व करणार आहोत आज. See, from the following details, find out closing stock of company as per FIFO method and weighted average method by preparing stock ledgers. So now we will solve with FIFO method. आपण आधी फर्स्ट FIFO मेथडने हे जे एक्झाम्पल आहे, हा जो प्रॉब्लेम आहे तो आपण सॉल्व करूया. सी 4 कॉलम्स आर देअर. इथे 4 कॉलम्स दिलेले आहेत. फर्स्ट कॉलम मध्ये डेट दिली आहे, देन परचेस युनिट अँड सेल्स युनिट अँड नेक्स्ट इज प्राइस पर युनिट. फर्स्ट मार्च 2018 बॅलन्स 400. सी हा जो बॅलन्स आहे हा डिरेक्टली बॅलन्स कॉलम मध्ये आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे. सेल्स युनिट नाही आहेत. बॅलन्सचा जो रेट दिलाय 14, इथे 14 ने मल्टिप्लाय करून आपल्याला अमाऊंट घ्यायची आहे. नेक्स्ट इज 2 मार्च 2018 परचेस युनिट 300, त्याचा रेट दिलेला आहे. नेक्स्ट इज 4 मार्च 200 युनिट्स आहेत, त्याचा रेट जो आहे तो 15 दिलेला आहे. सी 5 मार्च आपल्याला सेल्सच्या इथे इश्यू करायचे आहेत 400 युनिट्स. नॉर्मली आता इथे या मेथडमध्ये आपल्याला सेल्सचे जे युनिट दिलेले आहेत, या युनिटचा इथे रेट प्रॉब्लेम मध्ये दिलेला दिसतोय. बट आपल्याला हा जो रेट आहे हा आपल्याला यूज करायचा नाहीये. सेलशी रिलेटेड, आता सेल्स किंवा इश्यूशी रिलेटेड हे जे रेट दिलेले इथे आहेत, ते रेट आपल्याला यूज नाही करायचे. जरी तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिले असतील तरी तुम्हाला सेलसाठी या रेटने इश्यू नाही करायचे. तुम्हाला जस्ट त्यातले युनिट्स जे आहेत ते घ्यायचे आणि रेट जे आपण ज्या सिक्वेन्सने आपल्याला बॅलन्स आलेला आहे, ज्या सिक्वेन्सने आपल्या मटेरियलचे युनिट्स आहेत, तर ते रेट आपल्याला तिथे घ्यायचे. दॅट्स वी विल सॉल्व दिस प्रॉब्लेम. सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे? सगळ्यांना? Yes. Yes. ओके. सो हा प्रॉब्लेम मी FIFO मेथडने सॉल्व केलेला आहे. सी फर्स्ट डेट, इथे फर्स्ट डेटला बॅलन्स दिलेला आहे 400 युनिट्स. सो 400 युनिट्स आहेत and rate is 14. So first we will record this transaction in balance column. So इथे जो balance column दिलेला आहे, या balance column मध्ये first इथे युनिटच्या column मध्ये मी युनिट्स घेतलेले आहेत 400 युनिट्स and rate is 14 and amount कशी कॅल्क्युलेट केली तर 400 multiplied by 14. So we get 5600. This is the amount. Purchase and issue column मध्ये dash राहील because इथे काहीच नाहीये. So this is the first transaction. Next, 2 March 2018 purchase 300 units. हे परचेस 300 युनिट्स केलेले आहेत. सो फर्स्ट कॉलम मध्ये परचेस कॉलम मध्ये युनिट्सच्या कॉलम मध्ये हे जाणार आहेत अँड ॲट द रेट 15. सो 2 मार्च 2018 डेट कॉलम मध्ये आपण डेट घेतलेली आहे. देन परचेस कॉलम मध्ये फर्स्ट युनिट इथे 300 घेतलेत, देन त्याचा रेट आपण घेतलेला आहे 15 अँड अमाऊंट इज 4500. हे आपण परचेसच्या इथे रेकॉर्ड केले परचेस कॉलम मध्ये. इश्यू कॉलम मध्ये डॅश येणार आहे अँड नेक्स्ट बॅलन्स कॉलम मध्ये जो प्रिव्हियस बॅलन्स आहे, जे प्रिव्हियस युनिट्स आहेत ते फर्स्ट आपण घ्यायचे 400, त्याचा रेट जो आहे तो घ्यायचा आहे. देन अमाऊंट ॲज इट इज आपल्याला कॅरी फॉरवर्ड करायचे, जे युनिट्स आहेत त्याचे रेट ॲज वेल एज देअर अमाऊंट अँड देन जे परचेस केलेले युनिट्स आहेत ते आपल्याला खाली मेन्शन करायचे आहेत, खाली रेकॉर्ड करायचे आहेत. 300 युनिट्स ॲट रेट 15, अमाऊंट इज 4500. हे आपल्याला एवढं करायचं आहे परचेस केल्यानंतर. थर्ड ट्रान्झॅक्शन 4 मार्च 2018 परचेस युनिट्स 200. सो 200 युनिट्स परचेस केलेले आहेत ॲट रेट 15. सो 4 मार्च 200 युनिट्स परचेस केलेत. सो परचेस कॉलम मध्ये युनिट्स कॉलम मध्ये 200
रेट, त्याचा जो रेट दिलेला आहे 15, अमाऊंट 3000. इश्यू कॉलममध्ये डॅश येणार आहे. सी बॅलन्स कॉलममध्ये जे प्रिव्हियस युनिट्स आहेत ते आपण ॲज इट इज कॅरी फॉरवर्ड केलेत. 400, त्याचा रेट जो आहे तो 14 अँड अमाऊंट इज 5600. नेक्स्ट 300, प्रिव्हियस ट्रान्झॅक्शन मधला जो रेट, प्रिव्हियस ट्रान्झॅक्शन मधले जे युनिट्स आहेत ते आपण ॲज इट इज कॅरी फॉरवर्ड केलेत. पुढे 300, त्याचा रेट 15 अँड 4500 अमाऊंट आहे. त्यामध्ये जे आपण परचेस युनिट्स केलेले आहेत ते परचेस युनिट्स जे आहेत ते सुद्धा त्या बॅलन्समध्ये घेतलेले आहेत. 200 युनिट्स ॲट रेट 15 अँड अमाऊंट इज 3000. सो हे बॅलन्स कॉलमला येणार आहे. इथपर्यंत आपले 3 ट्रान्झॅक्शन झालेत. 3 ट्रान्झॅक्शन सगळ्यांना समजले आहेत? Yes. Yes, ma'am. Let's we will see the next transaction. 5th March इथे इश्यू केलेले आहेत युनिट्स. सी परचेस युनिटमध्ये डॅश आहे, सो परचेस कॉलममध्ये आपल्या तिन्ही ठिकाणी डॅशच जाणार आहे. सेल्स युनिट 400 युनिट्स त्यांनी सेल केलेले आहेत. आता इथे रेट कॉलममध्ये त्यांनी सेलसाठी रेट दिलेला आहे. 400 साठी सुद्धा दिलेला आहे अँड 100 साठी सुद्धा दिलेला आहे. बट वी आर नॉट युझिंग दिस रेट. आपण ह्या रेटचा यूज करायचा नाहीये. जस्ट त्याचे जे सेलचे युनिट आहेत ते युनिट जे आहेत ते आपण यूज करायचे आहेत. सो 5th March 2018 400 युनिट्स जे आहेत ते सेल करायचे आहेत. सो आपण 400 जे युनिट्स आहेत हे आपला जो युनिट्सचा जो बॅलन्स आहे त्यातला फर्स्ट जे 400 आहेत ते 400 आपण घेतोय. त्याचा जो रेट आहे 14 ॲज इट इज आपण त्याचा रेट घेतलेला आहे आणि त्याची अमाऊंट 5600. सो आपण हे 400 जे आहेत ते इश्यू केलेले आहेत. आपण जो रेट आहे तो त्या 400 मटेरियल जे आहे, जे युनिट्स आहेत तर त्याचा रेट घेतलेला आहे. प्रॉब्लेममध्ये इश्यूचा जो रेट दिलाय तो आपल्याला घ्यायचा नाहीये. जे मटेरियल, जे युनिट आपण इश्यू करतोय तर त्या युनिटचा रेट जो आहे तो आपल्याला इश्यू करायचा आहे. इश्यू करताना तो रेट घ्यायचा आहे. सो आपले 400 आहेत ते सेल करून झालेत, ते इश्यू झालेले आहेत. सो जे रिमेनिंग जे युनिट्स आहेत, मग इथे 300 युनिट्स आहेत 15 रेटचे अँड 200 युनिट्स आहेत 15 रेटचे. ते ॲज इट इज आपल्याला कॅरी फॉरवर्ड करायचे आहेत या ट्रान्झॅक्शनमध्ये. सो इथे बॅलन्स कॉलमला मी 300 ॲट रेट 15 अमाऊंट इज 4500 अँड नेक्स्ट 200 युनिट्स ॲट रेट 15 amount is 3000. Next transaction 10th March 2018 इथे अमाऊंट इथे जे युनिट्स आहेत ते सेल केलेले आहेत, इश्यू केलेले आहेत. सो आपण इथले फक्त युनिट्स घेणार आहोत. 100 युनिट्स त्यांनी सेल केलेले आहेत. सो 10th March 2018 डेट कॉलममध्ये डेट आपण घेतली, परचेस कॉलमला इथे डॅश केलेलं आहे. देन 100 युनिट्स आपल्याला इश्यू करायचे आहेत. सो आउट ऑफ 300 वी इश्यू 100 युनिट्स. सो आपल्याला ह्या 300 मधून जे 100 युनिट्स आहेत ते इश्यू करायचे आहेत आणि रेट सुद्धा त्या 300 युनिट्सचा जो रेट आहे दॅट इज 15, तो रेट आपण त्या रेटला आपण ते 100 युनिट्स जे आहेत ते इश्यू करतोय. सो 100 मल्टिप्लाइड बाय 15 अमाऊंट इज 1500. सो 300 युनिट्स मधून आपण 100 युनिट्स सेल केलेत, इश्यू केलेत. सो जे रिमेनिंग युनिट्स आहेत 200, ते 200 युनिट्स आहेत ते बॅलन्स कॉलमला आपल्याला कॅरी फॉरवर्ड करायचे आहेत. सो 200 युनिट्स ॲट रेट 15 अमाऊंट इज 3000 आणि हे जे सेकंड आहेत 200 युनिट्स ॲट रेट 15,000 ॲट रेट 15 अँड अमाऊंट इज 3000. ते ॲज इट इज आपण कॅरी फॉरवर्ड करतोय. See, next transaction 17th March 2018 purchase 300 units. इथे परचेस युनिट दिलेले आहेत ॲट रेट 16. परचेसचा जो रेट आहे त्या रेटने आपण ते युनिट्स आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत. सो 17th March 2018 युनिट्स 300 युनिट्स वर परचेस. सो परचेस कॉलममध्ये युनिट्स कॉलममध्ये 300
rate 16. So 300 multiplied by 16, amount we get 4,800. इश्यू कॉलम मध्ये डॅश जाणार आहे बिकॉज इथे फक्त परचेस केलेले आहेत. बॅलन्स कॉलम मध्ये जे आपले युनिट्स आधीचे आहेत, जो बॅलन्स आपला ऑलरेडी आहे, जे युनिट्स बॅलन्स मध्ये आहेत, सो ते ॲज इट इज आपण पुढे कॅरी फॉरवर्ड करणार आहोत. 200 हे फर्स्ट जे आहे 200 युनिट्स ॲट रेट 15 ते आपण इथे कॅरी फॉरवर्ड केले. नेक्स्ट जे 200 युनिट्स आहेत 15 रेटचे ते आपण ॲज इट इज कॅरी फॉरवर्ड केले. अँड देन जे न्यूली परचेस केलेले युनिट्स आहेत 300 युनिट्स ते आपण ॲज इट इज इथे बॅलन्स कॉलम मध्ये रेकॉर्ड केलेत. See, there is a information. On 18th March 2018, 40 units were found damaged. See, 40 units were found damaged and had to be discarded. So 18th मार्चला त्यांनी काय सांगितलं, 18th मार्चसाठी इन्फॉर्मेशन दिली. 14 युनिट्स जे आहेत ते डॅमेज झालेले आहेत. सो हॅड टू बी डिस्कार्डेड. सो आपल्याला जे युनिट्स आहेत त्यातल्यापैकी 14 युनिट्स जे आहेत ते आपल्याला डिस्कार्ड करायचे. सो नेक्स्ट आफ्टर 17th मार्च आपण 18th इथे डेट घेतलेली आहे. आपल्याला जे युनिट्स जे डॅमेज युनिट्स आहेत ते डिस्कार्ड करायचे, ते काढून टाकायचे. सो इश्यू कॉलम मध्ये आपण जे डॅमेज युनिट्स आहेत ते आपण घेणार आहोत. परचेस कॉलम मध्ये डॅश जाणार आहे तिन्ही कॉलम मध्ये. आणि जेव्हा काही डॅमेज गुड्स असतील देन तिथे डॅमेज युनिट्स असतील तर जे डॅमेज युनिट्स आहेत त्याच्या खाली डॅमेज तिथे मेन्शन करणं इम्पॉर्टंट आहे. सो इथे 40 युनिट्स जे आहेत ते डॅमेज्ड आहेत. सो इश्यू कॉलम मध्ये आपल्याला युनिट्स कॉलम मध्ये 40 युनिट्स घ्यायचे. खाली इथे मी डॅमेज लिहिलेलं आहे तसं तुम्हाला मेन्शन करायचं आहे. आता हे 40 युनिट्स जे आहेत ते आउट ऑफ 200 मी घेतलेले आहेत. सो आउट ऑफ 200 40 युनिट्स वर डॅमेज. सो त्याचा जो रेट आहे ॲज इट इज तोच रेट मी इथे यूज केलेला आहे. इश्यू करताना तोच रेट घ्यायचा आहे. सो 40 मल्टिप्लाइड बाय 50 वी गेट 600. सो 2000 मधून 200 मधून आपले 40 युनिट्स जे आहेत ते आपण डिस्कार्ड केलेले आहेत. सो जे रिमेनिंग युनिट्स आहेत दॅट इज 160 ते आपल्याला कॅरी फॉरवर्ड करायचे आहेत. सो या 200 मधले 160 युनिट्स जे आहेत ते या ट्रान्झॅक्शनमध्ये पुढे कॅरी फॉरवर्ड होतील. रेट सेम राहील 50चा 15च रेट राहील. अमाऊंट चेंज होणार आहे. सो 160 मल्टिप्लाइड बाय 15 सो वी गेट 2400. आणि जो रिमेनिंग युनिट्स आहेत जो बॅलन्स आहे तो ॲज इट इज आपल्याला कॅरी फॉरवर्ड करायचा आहे. Next transaction is 20th March 2018. सेल युनिट सेल्स युनिट दिलेले आहेत. सो आपल्याला जे युनिट्स आहेत ते सेल करायचे. 250 युनिट्स आपल्याला सेल करायचे. आता इथे सेलच्या इथे रेट दिलेला आहे बट तो रेट आपल्याला यूज करायचा नाहीये. आपल्याला जो रेट आहे जे मटेरियल जे युनिट्स आपण इश्यू करतोय तर त्या युनिटचा रेट हा आपल्याला तिथे यूज करायचा आहे जे युनिट्स आपण इश्यू करतोय. सो आपल्याला 250 युनिट्स जे आहेत ते इश्यू करायचे. फर्स्ट वी युटिलाइज देम आउट ऑफ 160. सो आपण फर्स्ट 160 युनिट्स जे आहेत सो 160 युनिट्स इश्यू करणार आहोत. त्याचा जो रेट आहे 15 ॲज इट इज तो रेट आपल्याला घ्यायचा आहे. देन द अमाऊंट वी गेट 2400. आणि जे रिमेनिंग आहेत आता 250 मधून आपल्याला 160 जे आहेत 250 मधून 160 आपण इश्यू केलेले आहेत. सो रिमेनिंग जे 90 युनिट्स आहेत ते जे 90 युनिट्स आहेत हे आपल्याला 200 युनिट्स मधून इश्यू करायचे आहेत. सो ह्या 200 मधून 90 युनिट्स जे आहेत ते इश्यू केलेत ॲट रेट ऑफ 15. जो रेट त्या युनिटचा होता तोच रेट जो आपण आहे तो ॲज इट इज यूज केला. Then the amount we get 90 multiplied by 15, 1350.
सो 200 युनिट्स मधून आपण 90 युनिट्स जे आहेत ते इश्यू केलेत. सो जे रिमेनिंग युनिट्स आहेत दॅट इज 110. सो आपण ते आहेत ते कॅरी फॉरवर्ड करणार आहोत 110 at rate 15. Then the amount we get 1650. आणि जे 300 युनिट्स आहेत ते ॲज इट इज आपण कॅरी फॉरवर्ड करणार आहोत. इथे आपले सगळे ट्रान्झॅक्शन संपलेले आहेत. सो ट्रान्झॅक्शन संपल्यानंतर क्लोजिंग स्टॉक आपला किती आलेला आहे. सो क्लोजिंग स्टॉक जो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. सो आपण जे युनिट्स आहेत, जे रिमेनिंग युनिट्स आहेत, बॅलन्स आपले जे युनिट्स आपण युटिलाइज करून इश्यू करून जे रिमेनिंग आपल्या उरलेले आहेत ते सगळे जे युनिट्स आपल्याला टोटल करायचे. सो 110 प्लस 300 वी गेट 410 युनिट्स and amount 6450. So our closing stock 410 units valued at 6450. हे होते FIFO मेथड मधला आपला थर्ड जो प्रॉब्लेम आहे तो आपण इथे सॉल्व्ह केलाय. प्रॉब्लेम सगळ्यांना समजलाय? Yes, ma'am. Yes. Okay. We will see another problem. See, this is the problem. From the following information, prepare stock ledger and find out the value of closing stock as per FIFO method. FIFO मेथडनेच आपल्याला प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करायचा आहे. डेट दिलेले आहेत फर्स्ट कॉलम मध्ये डेट्स. नेक्स्ट आपल्याला युनिट दिलेले आहेत अँड रेट दिलेला आहे त्याच्यात. फर्स्ट जानेवारी बॅलन्स दिलेला आहे 500 युनिट्स, रेट 40 दिलेले आहेत. लेट्स सी द सोल्युशन. सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे? Yes. Yes. ओके. Yes. सो फर्स्ट जे ट्रान्झॅक्शन आहे ते आपण रेकॉर्ड करणार आहोत. 1 जानेवारी बॅलन्स दिलेला आहे. सो बॅलन्स जो आहे तो आपण बॅलन्स कॉलम मध्ये रेकॉर्ड करणार आहोत 500 युनिट्स, रेट 40. सो 1 जानेवारी परचेस कॉलम मध्ये डॅश जाणार आहे, सेल्स कॉलम मध्ये सुद्धा डॅश, बॅलन्स कॉलम मध्ये डिरेक्टली आपण बॅलन्स घेणार आहोत 500 युनिट्स, रेट 40 and the amount is 20,000. नेक्स्ट इज 2 जानेवारी सेल दिलेला आहे. सेल्स युनिट्स 300 दिलेले आहेत. सेलचा रेट सुद्धा दिलेला आहे बट वी आर नॉट युझिंग दिस रेट. सेल दिलेत, इश्यू दिले असतील, तुम्हाला रेट जो आहे तो ज्या मटेरियलमधून तुम्ही सेल करताय तो प्रिव्हियस जो रेट आहे तो घ्यायचा आहे. इथे प्रॉब्लेममध्ये जरी तुम्हाला सेलचा रेट दिला असेल तरी सुद्धा हा रेट यूज करायचा नाहीये. सो फर्स्ट परचेस कॉलम मध्ये तिन्ही ठिकाणी डॅश जाणार आहे. सेल्स 300 युनिट्स आपल्याला सेल करायचे आहेत. सो आउट ऑफ 500 वी आर सेलिंग 300 युनिट्स. सो 500 मधून 300 आपण युनिट सेल केले आणि त्याचाच रेट जो आहे तो आपण घेणार आहोत 40 and the amount we get is 12,000. and out of 500 300 units were sold, so remaining units are recorded in balance column. So balance column मध्ये जे रिमेनिंग युनिट्स आहेत 200 ते आपल्याला ॲज इट इज रेकॉर्ड करायचे आहेत. त्याचा जो रेट आहे तो सेमच राहणार आहे 40. सो 2000 मल्टिप्लाइड बाय 40 इज 8000. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन इज 6 जुलै परचेस 800 युनिट्स. 6 जानेवारी परचेस दिलेले आहेत. युनिट्स कॉलम मध्ये आपण 800 युनिट्स घेतलेत. रेट 44 दिलेला आहे. सो 800 मल्टिप्लाइड बाय 44 दॅट इज 35,200. सेल कॉलम मध्ये तिन्ही ठिकाणी डॅश आहे. जो आपला बॅलन्स जे युनिट्स बॅलन्समध्ये एक्झिस्टिंग आहेत ते युनिट्स आपण फर्स्ट कॅरी फॉरवर्ड करतोय 200 युनिट्स ॲट रेट 40.
अमाऊंट इज 8,000 अँड नेक्स्ट जे परचेस केलेले न्यूली परचेस केलेले युनिट्स आहेत ते ॲज इट इज आपण बॅलन्सला कॅरी फॉरवर्ड करतोय. 800 युनिट्स मल्टिप्लाइड बाय 44 अमाऊंट वी गेट 35,200. See, 8 January sales transaction. Sale 400 units. So 8 January purchase column मध्ये तिन्ही ठिकाणी डॅश असणार आहे. 400 युनिट्स आहेत ते आपल्याला सेल करायचे आहेत. सो 400 युनिट्स सेल करताना फर्स्ट आउट ऑफ 200 युनिट्स आपण ते 200 युनिट्स जे आहेत ते आपण फर्स्ट सेल करणार आहोत अँड नेक्स्ट जे रिमेनिंग 200 युनिट्स आहेत ते आपण 800 युनिट्समधून सेल करणार आहोत. सो फर्स्ट जे 200 युनिट्स आहेत 40 रेटचे ते इथे आपण सेल केलेले आहेत. सो ते संपले, ते युटिलाइज झालेले आहेत. 800 युनिट्समधून आपल्याला आपण 200 युनिट्स आहेत ते सेल करणार आहोत ॲट रेट 44 अँड रिमेनिंग जे आहेत 800 युनिट्समधले आपण 200 सेल केलेत. सो जे रिमेनिंग युनिट्स आहेत 600 युनिट्स ते आपण बॅलन्स शीटला रेकॉर्ड केलेत. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन इज 12th January sale 300 units. Again sale. So 12th January फर्स्ट परचेस कॉलममध्ये तिन्ही ठिकाणी डॅश आहे. 300 युनिट्स आपल्याला सेल करायचे आहेत. सो आउट ऑफ 600 युनिट्स वी आर सेलिंग 300 युनिट्स. रेट 600 युनिट्सचाच आपल्याला घ्यायचा आहे 44. सो 300 मल्टिप्लाइड बाय 44 देन द अमाऊंट वी गेट 13,200. Out of 600, 300 units were sold. So remaining units, that is 300 units, are to be recorded in balance column. So the remaining units आहेत ते आपण balance column ला record केले. 300 multiplied by 44, that is 13,200. Next is 14th January. Purchase दिलेले आहेत. Purchase 400. सो परचेस कॉलममध्ये युनिट्स कॉलममध्ये 400 रेट त्याचा 50 दिलेला आहे. सो आपण त्याचा रेटने मल्टिप्लाय केलं आहे. अमाऊंट वी गेट इज 20,000. सेलच्या तिन्ही कॉलममध्ये डॅश जाईल. जो रिमेनिंग बॅलन्स होता 300चा ॲज इट इज कॅरी फॉरवर्ड होणार आहे या ट्रान्झॅक्शनमध्ये आणि या ट्रान्झॅक्शनमध्ये जे आपण न्यूली परचेस केलेले युनिट्स आहेत ते ॲज इट इज रेकॉर्ड करायचे आहेत बॅलन्स कॉलममध्ये. सो 400 युनिट्स ॲट रेट 50 अमाऊंट इज 20,000. Next is 26th January sale 600 units. So 600 units जे ते आपल्याला सेल करायचे आहेत. सो फर्स्ट परचेस कॉलममध्ये तिन्ही कॉलममध्ये डॅश जाणार आहे. सो फर्स्ट वी सेल द युनिट्स फ्रॉम 300 युनिट्स. जे आपले 300 युनिट्स आहेत त्यातून आपण फर्स्ट 300 जे आहेत ते सेल करणार आहोत अँड रिमेनिंग 300 400 युनिट्समधून आपण जे आहेत ते सेल करणार आहोत. सो फर्स्ट 300चा रेट आहे इथे 44. 300 युनिट्स ॲट रेट 44 अमाऊंट वी गेट दॅट इज 13,200 अँड नेक्स्ट जे 600 टोटल आपल्याला सेल करायचं आहे. सो 300चे आपण सेल केलेले आहेत. सो रिमेनिंग 300 वी कॅन सेल फ्रॉम द युनिट्स ऑफ फ्रॉम द युनिट्स 400. सो आपल्याला 400चे जे युनिट्स आहेत त्यातून 300 आपण सेल करतोय. सो रेट जो आहे तो 50 इथे येणार आहे अँड द रिमेनिंग बॅलन्स दॅट इज 400 मधून आपण 300चे युनिट्स जे आहेत ते सेल केलेत. सो रिमेनिंग बॅलन्स 100 जे आहेत युनिट्स ते आपण ॲज इट इज बॅलन्स शीटला घेणार आहोत, बॅलन्स कॉलमला घेणार आहोत. सी प्रॉब्लेममध्ये एक इन्फॉर्मेशन दिली आहे. शॉर्टेज ऑफ 15 युनिट्स वॉज फाउंड ऑन 31st July 2017. सो 15 युनिट्स जे आहेत त्यांचं शॉर्टेज झालेलं आहे 31st जानेवारीला. सो 31st जानेवारी शॉर्टेज झालेलं आहे. सो ते आपण सेल्स कॉलममध्ये रेकॉर्ड करणार आहोत. परचेस कॉलममध्ये तिन्ही ठिकाणी डॅश आहे. आता जर गुड्स डॅमेज झाले असतील तरी आपण ते इश्यू कॉलममध्ये रेकॉर्ड करणार आहोत. जरी काही युनिट्सचं शॉर्टेज झालं असेल तरी आपण ते सेल्स कॉलमला किंवा इश्यू कॉलमला रेकॉर्ड करणार आहोत. इथे 15 युनिट्सचं शॉर्टेज झालं आहे. सो इथे युनिट्स कॉलममध्ये
सेल्स अंडर युनिट्स कॉलममध्ये मी 15 युनिट्स इथे घेतलेत आणि जे शॉर्टेज झालं असेल, डॅमेज झाले असतील, त्याचं जे रिझन दिलेलं आहे ते तिथे खाली मेन्शन करा. 15 युनिट्स वी युटिलाइज दिस फ्रॉम 100 युनिट्स. जे 100 युनिट्स रिमेनिंग होते लास्ट ट्रान्झॅक्शनमध्ये, त्या 100 युनिट्समध्ये आपण 15 युनिट्स जे आहेत शॉर्टेज झालेले ते सेल केलेले आहेत. त्यांचा जो रेट आहे 100चा तोच रेट इथे घेतलेला आहे. देन 15 मल्टिप्लाइड बाय 50 दॅट इज 750 अँड रिमेनिंग बॅलन्स 100 मधून 15 युनिट्स जे आहेत ते आपण शॉर्टेजचे होते ते सेल झालेले आहेत. सो रिमेनिंग बॅलन्स जो आहे दॅट इज 80 युनिट्स ते आपण बॅलन्स कॉलमला घेतलेले आहे. So 85 units. So 85 multiplied by 50, then the amount we get 4,250. This is our closing stock. So हा आपला closing stock असणार आहे. प्रॉब्लेम सगळ्यांना समजलाय का? Yes. Yes. Okay. Yes. ओके. सो नेक्स्ट मेथड आहे वेटेड ॲव्हरेज मेथड. ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. फिफो मेथडचे आपले 4 एक्झाम्पल्स झाले. या 4 एक्झाम्पल्सवर